नागपूरच्या दौऱ्यावरती असलेल्या उद्धव ठाकरे यांनी अमित शहा, मुख्यमंत्री शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरती घणाघाती अशी टीका केली आहे। मालवणमधल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरूनही त्यांनी सरकारवरती ताशेरे ओढले। अमित शहांनी आपल्या पुणे दौऱ्याच्या दरम्यान शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका केली होती। याला प्रत्युत्तर देताना ठाकरेंनी अमित शहांचा उल्लेख पुन्हा एकदा अहमद शहा अब्दाली असा केलाय। भाजपचं रोपटं जे संघाने पोचलं जोपासलं त्या भाजपच्या रोपट्याला आता वर्ण गुलाबी आडी आणि खोडकिडा दाढीवाला खोडकिडा लागलाय। मोहनजी, हा भाजप तुम्हाला मान्य आहे का? तुम्हाला असेल नसेल, मी जनतेला विचारतोय, तुम्हाला मान्य आहे काय? आमचे मिंदे दाढी खाजवत म्हणतायत वाऱ्याने पुतळा पडला। अहो, वाऱ्याने तुमची दाढी नाही ती उडत, तुमची दाढी नाही ना उडत, मग पुतळा आणि महाराजांचा पुतळा पडतो। बेशरमपणाने सांगता वाऱ्याने पडला। आणि जे मध्ये येऊन गेले एक 8-10 दिवसापूर्वी, ज्याला मी बाजार बुडगा म्हटलं, तिकडे मला म्हणाले होते औरंगजेब फॅन क्लबचे संस्थापक उद्धव ठाकरे। म्हटलं मी औरंगजेब फॅन क्लबचा संस्थापक असेल तर तुम्ही अमित शहा नाही, तुम्ही अब्दाली आहात, अब्दाली, अहमद शहा अब्दाली। आणि 4 दिवसापूर्वी नागपुरात येऊन गेले बंद दाराड। काय? उद्धव ठाकरेला संपवा, शरद पवारांना संपवा, त्यांचा पक्ष फोडा, कार्यकर्ते फोडा, बूथ लेवलवरचे कार्यकर्ते फोडा। अहो अमित शहाजी, हे बंद दाराडचे धंदे तुमचे सोडा। हिम्मत असेल तर इकडे मैदानात या, शिवरायाच्या साक्षीने आम्हाला संपवण्याची भाषा करून दाखवा। अदानी म्हणजे काय, राष्ट्रसंत आहेत की काय? की सगळे जय देवा जय देवा जय अदानी बाबा अशी आरती म्हणणार की काय सगळे? ते बाकीची माणसं काय मेलेत? वन नेशन वन इलेक्शन, मी म्हणेन तसं नाहीये यांचं। वन नेशन वन कॉन्ट्रॅक्टर ही या मोदींची धारणा आहे की एकच कॉन्ट्रॅक्टर असला पाहिजे, तो म्हणजे माझा बाब्या हा अदानी। हे सरकार उलथवून टाकायचं म्हणजे टाकायचंच, कोणत्याही परिस्थितीमध्ये सरकार उलथवून टाकायचं। अगदी नागपुरामध्ये तुम्ही मगाशी कोण बोललात, त्याचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे। मला विजय हा निसट्टा विजय नकोय, दणदणीत विजय पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।